नमस्कार. मायक्रोवेव्ह अभियांत्रिकीमध्ये काही घटक खूपच हुशार असतात आणि त्यातलाच एक आहे दिशात्मक कपलर. हे एक असं उपकरण आहे जे सिग्नल कुठून येतोय आणि कुठे जातोय या दिशेनुसार त्याचं सॅम्पल घेतं. कमाल आहे ना? चला तर मग बघूया हे उपकरण एवढं हुशारीनं काम कसं करतं. आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी दिशात्मक कपलर म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग त्याच्या आतली जादू म्हणजे इंटरफेरन्स कसं काम करतं ते पाहून. त्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रकार, त्याची कामगिरी कशी मोजतात आणि हो सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं खऱ्या आयुष्यात कुठे वापरलं जातं हेही बघूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, हे दिशात्मक कपलर आहे तरी काय आणि ते करतं तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर समजा हा एक स्मार्ट हायवे आहे ज्याला 4 एक्झिट आहेत. याचं मुख्य काम काय? तर एका दिशेने जाणाऱ्या ट्रॅफिकचा एक छोटा अचूक नमुना घ्यायचा, पण विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅफिककडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. म्हणजे हे सगळं सॅम्पलिंग सिग्नल कोणत्या दिशेने वाहतोय यावर अवलंबून असतं. आता इथे बघा, ह्या उपकरणातनं 2 समांतर रस्ते असल्यासारखं आहे. एक आहे मेन लाईन म्हणजे पोर्ट 1 व 2 आणि दुसरा आहे सेकंडरी लाईन म्हणजे पोर्ट 3 आणि 4. सगळी गंमत, सगळी जादू ह्या 2 लाईन्स एकमेकांशी कशा संवाद साधतात यातच आहे. चला आता बघूया सिग्नलचा प्रवास कसा होतो. सिग्नल पोर्ट 1 मधून आत येतो, त्याचा बहुतेक भाग पोर्ट 2 मधून सरळ पुढे जातो. पण एक छोटासा हिस्सा जो आपल्याला हवाय तो नमुना म्हणून पोर्ट 3 मधून बाहेर येतो. आणि पोर्ट 4चा काय? तो एकदम शांत एकटा कोपरा आहे. खरं तर तिथे काहीच सिग्नल जायला नको. पण मग प्रश्न हा आहे की या उपकरणाला सिग्नलची दिशा कळते तरी कशी? याचं उत्तर आहे फिजिक्समधल्या एका कमाल संकल्पनेत, ज्याला म्हणतात वेव्ह इंटरफेरन्स किंवा लहरींचं व्यतिकरण. चला बघूया ही जादू नेमकी घडते कशी. हे विज्ञान खरं तर खूप सोपं आहे. बघा, जेव्हा 2 लाटा म्हणजे वेव्स एकाच तालात म्हणजे इन फेज एकत्र येतात तेव्हा त्या एकमेकांना सपोर्ट करतात, अजून मोठ्या होतात. याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. पण जर त्या विरुद्ध तालात भेटल्या तर एकमेकांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करतात. याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. या कपलरच्या दिशा ओळखण्याचं सगळं रहस्य या 2 छिद्रांमधल्या अचूक अंतरात दडलंय. हे अंतर किती असतं? तर सिग्नलच्या वेव्हलेंथच्या बरोबर 1/4 म्हणजे λg/4. हे छोटंसं अंतरच सगळा खेळ करतं. ओके, तर हे काम कसं करतं ते टप्प्याटप्प्याने बघूया. जेव्हा सिग्नल येतो तेव्हा त्याची एनर्जी या 2 छिद्रांमधून दुसऱ्या लाईनमध्ये जाते, बरोबर. आता पोर्ट 3 कडे जाणाऱ्या वेव्हना सारखंच अंतर कापावं लागतं. त्यामुळे त्या एकत्र येतात आणि अजून स्ट्रॉंग होतात. पण गंमत होते पोर्ट 4 कडे जाताना. तिथे पोचण्यासाठी एका वेव्हला दुसऱ्यापेक्षा अर्ध्या वेव्हलेंथचं जास्त अंतर कापावं लागतं. यामुळे काय होतं, त्या विरुद्ध फेजमध्ये पोचतात आणि एकमेकांना कॅन्सल करतात. म्हणजे बघा, एका साध्या रचनेतून हे उपकरण येणाऱ्या आणि जाणाऱ्या सिग्नलमध्ये किती हुशारीने फरक करतं. ठीक आहे, तर दिशात्मक कपलर बनवायची फक्त एकच पद्धत नाहीये. तत्त्व तेच, पण डिझाईन्स वेगवेगळी असू शकतात. चला तर याच्या काही डिझाईन्स बघूया. एका लाईनमधून दुसऱ्या लाईनमध्ये एनर्जी जंप करण्यासाठी किंवा कपलिंगसाठी मुख्यतः 2 पद्धती आहेत. एक म्हणजे वेव्ह गाईडच्या भिंतीत छोटी छिद्र किंवा खिडक्या बनवणं आणि दुसरा मार्ग म्हणजे मायक्रोस्ट्रिप सर्किटमध्ये 2 कंडक्टरच्या पट्ट्या इतक्या जवळ आणायच्या की त्यांचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड एकमेकांमध्ये मिसळून जातं. जसं की तुम्ही इथे बघू शकता, डावीकडे आहे वेव्ह गाईड कपलर. यात एनर्जी ट्रान्सफरसाठी चक्क छिद्र वापरली आहेत. तर उजवीकडे प्लॅनर कपलरमध्ये एकमेकांच्या अगदी जवळ असलेल्या कंडक्टर पट्ट्यांमधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या इंटरॅक्शननी हे काम होतं. आता प्लॅनर कपलर कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी इंजिनियर्स 2 मोड्सचा विचार करतात. एक आहे इव्हन मोड, ज्यात दोन्ही कंडक्टर्सवर समान आणि एकाच प्रकारचा चार्ज असतो. आणि दुसरा आहे ऑड मोड, ज्यात चार्ज समान पण विरुद्ध प्रकारचा असतो. प्रत्यक्ष सिग्नलचा प्रवाह या दोन्ही मोड्सच्या कॉम्बिनेशनने ठरतो आणि त्यावरूनच एनर्जी किती आणि कशी ट्रान्सफर होईल हे कळतं. चला, आपण उपकरण तर बनवलं, पण ते किती चांगलं काम करतंय हे कसं मोजायचं? याच्यासाठी एक प्रकारचं स्कोर कार्ड असतं, ज्यात काही महत्त्वाचे मुद्दे तपासले जातात. कपलिंग म्हणजे इनपुट पॉवरपैकी किती हिस्सा सॅम्पल म्हणून घेतला जातो. डायरेक्टिव्हिटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे आपलं उपकरण योग्य दिशेने येणाऱ्या आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिग्नलमध्ये किती अचूकपणे फरक करू शकतं. आयसोलेशन म्हणजे नको असलेला पोर्ट किती शांत आहे. आणि इन्सर्शन लॉस म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत मूळ सिग्नलमध्ये किती पॉवर वाया गेली. बघा, थिअरीमध्ये एका परफेक्ट कपलरची डायरेक्टिव्हिटी अनंत असायला पाहिजे. म्हणजे तो चुकीच्या दिशेने येणारा सिग्नल पूर्णपणे ब्लॉक करेल.
पण प्रत्यक्षात असं होत नाही. तरीही एक चांगला डिझाईन केलेला कपलर 30 ते 35 डेसिबलची डायरेक्टिव्हिटी गाठतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ तो योग्य सिग्नलला चुकीच्या सिग्नलपेक्षा हजारो पटींनी जास्त महत्त्व देतो. हे इंजिनिअरिंगचं एक मोठं यश आहे, नाही का? बरं, इतका वेळ आपण थिअरी आणि डिझाईनबद्दल बोललो, पण या सगळ्याचा खरा उपयोग कुठे होतो? चला, या उपकरणाचे काही रिअल वर्ल्ड उपयोग बघूया. अरे, याची उपयुक्तता खूपच जास्त आहे. मुख्य सिग्नलमध्ये कोणताही अडथळा न आणता पॉवर मोजण्यासाठी, सिग्नलमध्ये काही रिफ्लेक्शन आहे का ते तपासण्यासाठी, रडार आणि कम्युनिकेशन सिस्टममध्ये सिग्नल मिक्स करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं, महागड्या उपकरणांना जास्त पॉवरपासून वाचवण्यासाठी याचा वापर होतो. म्हणजे पॉवर मॉनिटरिंगपासून ते उपकरणांच्या संरक्षणापर्यंत हे उपकरण पडद्याआड राहून आपलं तंत्रज्ञान सुरक्षित ठेवतं. खरंच एक अनसंग हिरो आहे हा. दिशात्मक कपलर हे अदृश्य लहरींवर किती अचूकपणे नियंत्रण मिळवता येतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. थोडा विचार करा, आपल्या आजूबाजूला असं आणखी कोणतं तंत्रज्ञान आहे जे अशाच प्रकारे आपल्याला न दिसणाऱ्या शक्तींवर इतक्या अचूकपणे नियंत्रण ठेवून काम करतं?